जिसको चाहे पाकिस्तान उसको दे दो कब्रिस्तान, जिसको चाहे पाकिस्तान उसको दे दो कब्रिस्तान, जिसको चाहे पाकिस्तान उसको दे दो कब्रिस्तान। एक धक्का और दो पाकिस्तान, तोड़ दो एक धक्का और दो पाकिस्तान, तोड़ दो। भारत माता की जय, भारत माता की जय। पाकिस्तानमधील अतिरेक्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुण्यातील मुस्लिम बांधव आणि वीर हनुमान मित्र मंडळातर्फे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। या आनंदाच्या क्षणी मंडळातील मुस्लिम सभासद व त्यांच्या मित्रपरिवारांनी एकत्र येत पेढे वाटले, फटाके फोडले आणि ढोल ताशांच्या गजरात उत्सव साजरा केला। हल्ल्यात भारतीय सैन्याने अतिरेक्यांना लक्ष्य केल्यानं देशभरात देशभक्तीचं वातावरण पसरलं आहे। या पार्श्वभूमीवर मंडळाने सर्वधर्मीय सदस्यांना एकत्र आणत एकतेचं दर्शन घडवलं। मंडळाचे अध्यक्ष म्हणाले, ही केवळ सर्जिकल ऍक्शन नव्हे तर भारताच्या एकतेची व ताकदीची निशाणी आहे। सर्व समुदायातील लोक एकत्र येऊन हा आनंद साजरा करतात तेव्हा खरी राष्ट्रभक्ती दिसते। या जल्लोषात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांनी देखील देशासाठी असलेली आपली निष्ठा व्यक्त करत मंडळांसोबत उत्साहात सहभाग घेतला। एक तासापूर्वी असंख्य मुस्लिम बांधवांना फोन केले आणि अख्खे मुस्लिम बांधव या ठिकाणी तयार, सगळेजण एक तासामध्ये सगळेजण तयार आलेत। मला या आपल्या पुणे शहराचा अत्यंत आनंद होतोय। आपण एकमेकाच्या सुखात आपण असतो, दिवाळीला असू, रमजानला असू, हेच लक्षात ठेवा, हे उदाहरण किती महत्वाचं असतं। आणि अशा वेळेस आपल्या भारतावर जेव्हा संकट येईल तेव्हा काही लोक आहेत, आजची संघटनाची विरोधी काही लोक आहेत की मुस्लिम समाज किंवा वाटलेला आहे, मुस्लिम समाजाला हे आवडलेले, पण चुकीचे। आज तुम्हाला सांगतो, या धर्तीवरती सगळ्यात पहिलं आणि आता मला का पुण्याची एक महिला आहे आणि त्यांनी त्या भारताचं नेतृत्व केलं, त्या महिलेचं मी मनापासून अभिनंदन करतो। जात पात काही नसते अतिरेक्यांना, हे अतिरेकीच असतात। म्हणून माझं या ठिकाणी म्हणणं आहे की भारतावरती कधीही काय वेळ आली, सगळ्यात परमवीर अब्दुल हमीद, पाकिस्तानचे सर्वात जास्त रणगाडे पडणारे ते परमवीर अब्दुल हमीद होते। आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पासून तर भारतावरती जेव्हा संकट आलं तेव्हा मुस्लिम समाज कायम भारताच्या पाठीशी आहे। मला या ठिकाणी आनंद होतो, आपण सगळे मुस्लिम बांधव या ठिकाणी आले आणि पाकिस्तानचा निषेध करण्यात आले। मी मनापासून या सगळ्या मुस्लिम बांधवांचं अभिनंदन कशाला करायला पाहिजे, अभिनंदन केलंच नाही पाहिजे। आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आपण या ठिकाणी निभावतोय। मी या ठिकाणी आमचे जावेद भाई असतील, त्यानंतर दुसरे आमचे भाई असतील, हे सगळेजण या ठिकाणी आमचे ताई असेल, एका शब्दावर सगळे आले। मी मनापासून त्यांचे आभार मानतो। कश्मीर पे हुए हल्ले का कल भी हम निषेध करते थे, आज भी हम निषेध करते हैं। और इस्लाम धर्म और मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हमको सीख है कि जिसने एक भी बेगुनाह जो हिंदू हो या मुस्लिम हो या चाहे कोई भी धर्म का हो, अगर उसने उसका कत्ल किया यानी उसने पूरे इंसानियत का कत्ल किया। तो हम सब जो है मुस्लिम धर्म के तरफ से इसका निषेध करते हैं और हमको बहुत खुशी है कि पाकिस्तान को जो हमने जवाब दिया है ये बहुत जरूरी भी था। और दूसरी बात मैं ये कहना चाहूंगा, वो कहते हैं ना, अल्लामा इकबाल फरमाते हैं कि न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, अरे हमारी पहचान तो बस इतनी है कि हम सब हिंदुस्तानी, ये हमारी पहचान। और हिंदुस्तान का ये मतलब ये हिंदू मुस्लिम सिख ईसाई अट्टा पकड़ जाति के जो लोग है ना, ये नाबर नहीं है, काबी बुज़दिल नहीं है, ये अपने घरों में, अपने बच्चों में, अपने इसमें ये मजबूर है। लेकिन जिस दिन हथियार उठाएंगे ना, जिस दिन ना गोलियां चलेंगी ना बारूद चलेगा, ना गोलियां चलेंगी ना बारूद चलेगा, एक दिन पाकिस्तान को हम बर्बाद करके चैन लेंगे जब तक हम दम नहीं लेंगे, ये हमारा नारा है। 15 दिवसापूर्वी पहलगाम या ठिकाणी झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या आमच्या हिंदुस्थानी बांधवांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या आतुरतेने वाट बघत होतो की आपलं हिंदुस्थान राष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा याच्यावर ऍक्शन घेतात, आणि ती ऍक्शन काल रात्री 1:05 भारतीय सैन्यातर्फे घेण्यात आली। आणि त्या ऍक्शन घेताना जे प्रचंड सर्जिकल स्ट्राईक झालं आणि अनेक दहशतवादी त्यात मारले गेले, त्याबद्दल सर्वप्रथम मी हिंदुस्थानी सैन्याचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो। आणि त्या विशेष म्हणजे त्या मोहिमेचं, ती मोहीम ज्यांनी पार पाडली त्या आमच्या मुस्लिम भगिनी सोफिया कुरेशी या मुस्लिम असल्याचा आम्हाला अभिमान आहे। आणि त्यांनी ही मोहीम
अत्यंत यशस्वीपणे पार पाडली। आमची मुस्लिम धर्माची इस्लाम धर्माची शिकवण आहे, तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाबरोबर तुम्ही एक रूपाने तन मन धन त्या देशासाठी अर्पण केलं पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी प्रचंड प्रमाणात मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही जरी मुस्लिम असलो तरी आमचा पाकिस्तानशी काडी मात्र काही संबंध नाहीये। आम्ही या मातीत जन्मलेलो आहोत, आम्ही हिंदुस्थानी नागरिक आहोत आणि मरेपर्यंत जर कधी उद्या युद्ध परिस्थिती तयार झाली तरी हिंदुस्थान मधला प्रत्येक मुसलमान हा हिंदुस्थानच्या पाठीशी राहील आणि सर्वप्रथम ती गोळी मुसलमान खाईल आणि या देशासाठी आपले प्राण अर्पण करेल याची मी ग्वाही समस्त मुस्लिम समाजातर्फे देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वात प्रथम मी इथं सगळे जमलेल्यांचा स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, कारण आपल्या देशाने आज पाकिस्तानवर हमला केला त्याचा आम्ही आनंद साजरा करण्यासाठी इथं जमा झालेलो आहे आणि आपल्या सैनिकांचा पण आम्ही अभिनंदन करतो, त्यांचा पण हे करतो का त्यांनी आपल्या भारताचे एक हे दाखवली आणि जोफिया कुरेशी त्यांनी पण आम्ही त्यांचा पण अभिनंदन करतो। आज जो आनंदोत्सव आम्ही साजरा करतोय, आपल्या जवानांनी जे काम केलं ते इतकं अभिमानाने छाती आमची पूर्ण झाली आहे की आमचा आनंदोत्सव म्हणजे पाकिस्तानला असा धडा शिकवायचाच होता की हा पाकिस्तानला धडा जरुरी होता। याच्यापेक्षा खूप जोरात त्यांचा किती सहन तरी किती करायचे अशी सहनशीलता संपून गेली। आज आमचे सगळे बांधव इथं आलेत, आम्ही दत्ता भाऊ आम्ही सगळे मिळून इथं जो आनंदोत्सव साजरा केला। खरंच मनापासून त्या दिवशी झालेलं एवढं दुःख एवढं वेदना त्या असंख्य कुटुंबांवर झाले, तर आम्हाला सुद्धा की असं झालं होतं की किती असहनशील विसरून धर्म विचारण्याचं काम हे आतंकी लोकांचं। धर्म विचार करणारे कधी एका समाजाचे विशिष्ट समाजाचे नसतात, हे आतंकवादी असतो, त्यांना कुठलाही धर्म जात पंथ नसतो। त्याच्याशी आम्ही किती त्याची निंदा करावी तेवढी कमी आहे। अशा क्रूर लोकांना आहे ना असं जागेवर त्याचं शासन केलं पाहिजे आणि त्यांना जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही। सर्व माझे मुस्लिम मित्र बंधू माझ्या बहिणी सगळ्या वेळेवरती आल्या आणि कार्यक्रम खूप सुंदर प्रकारे पार पडला। ज्या पद्धतीने आज एअर स्ट्राईक झाली त्याच्यात सर्व मुस्लिम बांधवांनी तितक्याच पद्धतीने जल्लोष साजरा केलेला आहे, सगळ्यांना तेवढाच आनंद झालाय। अशाच पद्धतीने प्रत्येक जल्लोष सारखे व्हावे, पाकिस्तानावरती जेवढं जमेल तेवढा जास्त हमला व्हावा आणि जे आतापर्यंत आपल्याकडनं म्हणजे आपण इतके थांबलो होतो की कुठेतरी हे थांबेल, आता न थांबता प्रत्येक गोष्टीला आपण उत्तर देत आलोय। अशा जल्लोष कायम होत राहतील, आपण सगळे कायम एकत्र येऊ आणि कायम करत राहू हा जल्लोष।